नमस्कार. आजचा विषय झोमॅटो अन्न विकत नाही, ते क्षण विकत घेतं. तुमचा ग्राहक सर्वात आधी तुमचाच विचार का करत नाही? बाहेर पाऊस आहे, गरम बिर्याणी ऑर्डर करूया? त्याने अजून भूक लागली आहे असंही विचार केलेलं नसतं. पण 5 मिनिटांनी ऑर्डर प्लेस झालेली असते. प्रश्न असा आहे, झोमॅटोला कसं कळलं की याच क्षणी मला अन्न आठवणार आहे? बहुतेक उद्योजक एक मोठी चूक करतात. ते विचारतात, माझी जाहिरात अजून किती लोकांपर्यंत पोहोचेल? पण ग्राहक कधीही सकाळी उठून म्हणत नाही, आज मला एखाद्या ब्रँडची जाहिरात पाहायची आहे. तो म्हणतो, आज मी खूप थकलोय. आज मित्र घरी येणार आहेत. आज पगार झाला. ग्राहक उत्पादनाचा विचार करत नाही. तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या क्षणाचा विचार करतो. एका मार्केटिंग प्रोफेसरने जगभरातील मोठ्या ब्रँड्सचा अभ्यास केला. त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली. मोठे ब्रँड्स उत्पादन विकत नाहीत, ते ग्राहकाच्या आयुष्यातील एक विशिष्ट क्षण स्वतःच्या नावावर करतात. पाऊस झोमॅटो, ख्रिसमस कोका कोला, बर्थडे केक, IPL पिझ्झा हे योगायोग नाही, ही मानसशास्त्राची ताकद आहे. एक छोटा बेकरीवाला होता. त्याची बेकरी चांगली होती, केक उत्तम होते, किंमतही योग्य होती. तरीही समोरच्या दुकानात जास्त ग्राहक. एक दिवस त्याने स्वतःला विचारलं, लोक केक विकत घ्यायला येतात की आनंद साजरा करायला? त्याने दुकानावर नवीन बोर्ड लावला, तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाचा आम्ही भाग आहोत. त्याने वाढदिवसासाठी वेगळे पॅकेज केले, लग्नाच्या वाढदिवसासाठी खास संदेश, लहान मुलांसाठी सरप्राईज बॉक्स. आता तो केक विकत नव्हता, तो आठवणी तयार करत होता. 6 महिन्यांनी याच दुकानासमोर रांग लागली. केक बदलला नव्हता, लोकांच्या मनातील जागा बदलली होती. व्यवसायातील सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्या ब्रँडशी नसते, ती ग्राहकाच्या आठवणीत जागा मिळवण्यात असते. मोठे ब्रँड्स ओरडत नाहीत, ते योग्य क्षणी शांतपणे ग्राहकाच्या मनात प्रवेश करतात. म्हणूनच ॲमेझॉन फक्त वस्तू विकत नाही, विश्वास विकतो. ॲपल फक्त फोन विकत नाही, ओळख विकतो. आणि झोमॅटो अन्न नाही, योग्य क्षण विकतो. आज फक्त 3 प्रश्न स्वतःला विचारा. तुमचा ग्राहक तुम्हाला आठवतो नेमका कधी? त्याच्या आयुष्यातील कोणता क्षण तुम्ही स्वतःच्या ब्रँडच्या नावावर करू शकता? उद्यापासून तुमचे व्यवसाय उत्पादन विकेल की आठवण तयार करेल? कारण जाहिरात ग्राहकांना दिसते, पण योग्य क्षण आठवणारा ब्रँड जिंकतोच. धन्यवाद.